अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. त्यामुळे तुम्ही अलिबागमध्ये आलात तर मिस करू नका. तुम्ही जर आलात तर इथे या. साधारणपणे 1400 वर्ष जुनं मंदिर आहे. मेदूवडा दिसतोय मला. सगळं मी माझ्या साईडला करून घेतलं चिन्मयचे. हे नेहमीच आहे. तर आता नवीन दिवस नवीन ठिकाण. आम्ही आलेलो आहोत संतोष वडापाव. संतोष स्वादिष्ट वडापाव अशा या ठिकाणी. अत्यंत चौकात मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे आणि बऱ्यापैकी गर्दी. आज रविवार आहे त्यामुळे पण गर्दी असू शकते किंवा अनेक लोकांनी याच्याविषयी चांगले चांगले रिव्ह्यूज दिलेले आहेत त्यामुळे पण इथे गर्दी असू शकते. आणि असा आता वडापाव आम्ही आता मागवलेला आहे. एक वडापाव आणि एक मिसळपाव असं सांगितलेलं आहे. आता ते येईल आणि ते आल्यानंतर ते कसं लागतंय हे लगेचच तुम्हाला सांगतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा. मध्ये कशाला वाट बघत बसता ना. तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नंतर म्हणजे आवडला की मग तुम्ही शेअर कमेंट वगैरे करा. तोपर्यंत सबस्क्राईब तर करून घ्या. एक बटन दाबायला फार वेळ लागत नाही. पटकन सबस्क्राईब करा. तोपर्यंत वडापाव आणि मिसळ येतच आहे. तर मिसळ आलेली आहे. गरम आहे आणि पावासोबत चटणी पण दिली आहे. तर आता हे सगळं आपण टेस्ट करूया आणि कसं लागते ते आम्ही लगेच तुम्हाला सांगतो. तू कर ना, तू सुरुवात कर. मी वृंदाला बघते. तो नाम नाम शास्त्र. लिंबू पिळल्याशिवाय कायच मजा आहे. तर आता हो त्याच्यात बटाट्याची भाजी पण आहे. बटाट्याची भाजी आहे, रस्सा आहे, काळे वाटाणे, हिरवे वाटाणे, कांदा, फरसाण. तर वडापाव पण आलेला आहे मीन वाईल. पण आपण आधी मिसळ आली तर तिला जास्त वेटिंगला नाही ठेवायचं. आधी मिसळ खाऊया. मिसळ खाऊया. पाव टू गुड. अमेझिंग 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 अमेझिंग. झणझणीत, माउथफुल, जबरदस्त. त्याच्यात मध्येच क्रंच आहे, मटार आहे आणि वाटाणा. सगळ्याचा फ्लेवर आणि जो रस्सा आहे ना भाई, पैसे रस्स्याचे आहेत. 60 रुपयाला मिसळ. 60 रुपयाला 5 स्टारच्या खाली देऊच शकत नाही. आउटस्टँडिंग. सिरियसली सिरियसली खूप भारी. खूप भारी. डेफिनेटली. ओके, आता मी खातीये. वृंदाला पण खायची आहे मीनवाईल मिसळ. पण वृंदा तर मी वडा पाव खायची तयारी आणि ते करतो. चटणी पण आहे. व्हेरी गुड. नंदो. आणि सॉरी, आणि चटणी ही टिपिकल साऊथ इंडियन. तुम्ही खाल्ली नाही अजून. मी खातो. अमेझिंग. मस्त. खूपच भारी. कलर तर इतका, कलर खूपच भारी आहे. वडापाव म्हणजे मी खाते आणि मग वडापाव आहे. वृंदा असं चिन्मयच्या दिसतोय एक्सप्रेशन वरून मला टेम्प्ट झालंय पण खाण्याचं. क्रंच. हो गॉड, कमाल क्रंची आहे आणि सटल फ्लेवर्स आहेत. सॉरी, हे घे ना. असंच घे. मग तू वेगळा का. नुसता वडा खाऊन बघत होते मी हा खाऊ ना, कारण त्याचं आउट लेअर खूपच भारी आहे. अलिबाग मध्ये असा वडा मिळू शकतो असं मला कधी वाटलं पण नव्हतं. खरंच यार. सिरियसली.
संपला वडा आहे बघ. पाव पण इतकं भारी आहे, क्रेझी. Oh my God. Oh good. ये मस्त होता. कालची सकाळ एक होती आणि आजची सकाळ एक आहे. हो बाबा. काल आम्ही फेरी बोटीतनं आलो आणि तिथं खाण्याच्या नावाखाली जे काही सिमेंटचा उपमा आणि डालडा नाही, वनस्पती तूप म्हणतात त्याला. डालडा हा ब्रँड झाला. तर त्या वनस्पती तुपात तळलेले पॅटीस बिटीस इतकं घाणेरडं होतं सगळं. बट दिस हा टिपिकल महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट. दिवसाची सुरुवात, एस्पेशली रविवारची सुरुवात अशीच व्हायला पाहिजे, ऑप्शन नाही. तर आता एवढी मिसळ तेलकट सगळं झाल्यानंतर छानपैकी चहा पिऊया. मोनिका चहा घेत नाही, त्यामुळे चहा मी एकटाच घेणार आहे. तू वृंदाला घेऊन सावलीत थांबू शकते. हो जा सावलीत थांब. चहा पिऊन बघूया कसा वाटतोय. अप्रतिम, अमेझिंग चहा. गोड बेताचा आहे आणि चव अप्रतिम. दूध चांगलं आहे. मुंबईमध्ये फार रेअरली चांगला चहा मिळतो. पुणे किंवा मुंबई बाहेर कुठेही एक बेसिक बरा चहा मिळतो बऱ्या ठिकाणी जर गेलात तर. कमाल चहा. यालाही आपण 5 स्टार देऊया. तो ओव्हरऑल संतोष स्वादिष्ट वडापावला आपल्याकडनं पैकीच्या पैकी स्टार्स, 5 पैकी 5 स्टार्स. त्यामुळे तुम्ही अलिबागमध्ये आलात तर मिस करू नका. 100% संतोष वडापावला या तुमच्या मनाला संतोष मिळेल. आता बघूया दुपारी जेवायला आम्ही कुठे जातो. गुगलवर सर्च केल्यावर मिळालं हे कॅफे, ज्याचं नाव होतं कॅफे स्कूल. हे संपूर्ण कॅफे शाळेच्या थीमचं असल्यामुळे इथे लॉलीपॉप, पाट्या, फळे, खडू अशा सगळ्या गोष्टी दिसत होत्या. आम्ही इथं जाऊन काही फार खाल्लं नाही. मोनिकाने एक ब्लॅक कॉफी घेतली आणि मी एक कोल्ड कॉफी घेतली. दोन्ही थंडच कॉफ्या होत्या, पण छान होत्या, डिसेंट होत्या. इथे तुम्हाला जर वेळ काढायचा असेल, अलिबागमध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना मध्ये वेळ घालवायचा असेल तर तुम्ही या कॅफेला नक्की व्हिजिट करू शकता. इथं बरेचसे पदार्थही मिळतात. त्यातलं आम्ही काहीही खाल्लं नाही कारण आम्हाला पुढे जेवायला जायचं होतं. कॉफी प्राशन करून आम्ही पोहोचलो अलिबागच्या सुप्रसिद्ध श्री गणेश शाकाहारी व मांसाहारी घरगुती जेवण या भोजनालयात. तर आता आम्ही लंचला आलेलो आहोत श्री गणेश भोजनालय. अत्यंत जुनी आणि अत्यंत अशी ऑथेंटिक अशी जागा आहे. तर इथे आम्ही आता खादाडी करणार आहोत. ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे. तर थोडंसं वेटिंग आहे. खूप छोटीशी जागा आहे त्यामुळं वेटिंग आहे. ते वेटिंग झालं की आम्ही जाऊन बसू आणि जेवू आणि जेवतानाचा व्हिडिओ करतो. ही जागा कशी वाटते ते सांगतो. तुपातलं मटण, पोळी, कांदा, लिंबू आणि सुरमई असे सज्ज होते आमच्या पोटात जाण्यासाठी. लिंबाचे सोपस्कार करावे लागतात कारण स्वतःचं शीर्षक गीत असलेला हा जगातला एकमेव मासा आहे. सुरमई अखियों में, हेच ते शीर्षक गीत. सुरमईला बघून प्रत्येक जण हेच गाणं गातो म्हणून आम्हाला पटकन पापलेट देण्यात आला आणि आम्ही ही लेट न करता खायला सुरुवात केली. सुरमई उत्तम असल्याची प्रतिक्रिया उमटायच्या आतच पापलेट उत्तम असल्याची प्रतिक्रिया मोनिकाच्या बोलक्या चेहऱ्यावर उमटली. मग मी ही पापलेट किंवा पॉम्फ्रेटकडे मोर्चा वळवून प्रफुल्लित मननं त्याला पोटात छोटीशी जागा करून दिली. मग पुन्हा एकदा सुरमईकडे वळून तिचा घास घेतला आणि मनातल्या मनात नाच केला. मग मी टेस्ट केलं हे मटण आणि ते खाल्ल्या खाल्ल्या माझी ही अवस्था झाली की मला काही शब्द सुचेनात. इतकं छान मटण, तुपातलं मटण, मासेप्रिय असणाऱ्या शहरामध्ये इतकं सुंदर मटण मिळेल याची मला कल्पनाही नव्हती. आणि त्यानंतर आम्ही मागवली सोलकढी आणि ती खूपच अप्रतिम होती. मला प्रचंड आवडली म्हणून मी मोनिकाला सांगितलं तर मोनिकाने त्याचा घोट घेतला आणि तिलाही ती प्रचंड आवडली. मग आले मुंबईचे बदक अर्थात बॉम्बे डक अर्थात बोंबील फ्राय आणि ते सुद्धा छानच होते. कितीही खाल्ले बोंबील तरी तेवढंच येणार बिल. अचानक बिलाची आठवण आली म्हणून मी मोनिकाला बोंबीलचा समान वाटा दिला. मग मी वाटा घेतला, आपलं वाटी घेतली आणि त्यातली फिश करी भातावर ओतून घेतली आणि मस्तपैकी कालवून भातावर मारला ताव. तर गणेश खानावळमध्ये खाऊन आम्ही आता बाहेर पडलो. हे मेन रस्त्यावरती आहे. जेवण आउटस्टँडिंग आहे. सुरमई फ्रेश होती, पॉपलेट फ्रेश होता, त्याच्यावरचे मसाले खूप छान होते. मटण तर खूपच आउटस्टँडिंग होतं, तुपातलं होतं. रस्सा
इवन बोंबील फ्राय पण खूप सटल टेस्टचा होता. इतक्या डिशेस आम्ही आत्ता इथे खाल्ल्या आणि खूप कमाल एक्सपिरियन्स आहे. तुम्ही जर आलात तर इथे या श्री गणेश. बाजूचं आम्ही खाल्लेलं नाही त्यामुळे माहीत नाही, पण श्री गणेश खानावळ म्हणून आहे. खूप छोटी जागा आहे पण आउटस्टँडिंग आहे, खूप जुनी पण आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. याला स्टार रेटिंग द्यायचं खरं तर नाही देऊ शकतो, तर 4.5 तर कुठे नाही गेले, तर 4.5 स्टार रेटिंग आपण श्री गणेशला देऊया सगळ्या डिशेसला. मनसोक्त खाऊन आम्ही निघालो रेवदांडा बीचवर वृंदानी प्रचंड एन्जॉय केलं. वाळूमध्ये बागडली, खेळली, नाचली, खूप मस्ती केली. तर चौलिया गावात आम्ही राहत होतो, इथून जवळच आमचं रिसॉर्ट होतं आणि आज सोमवार आहे, तर आज आंघोळ्या करून आम्ही सगळं. आणि प्रजासत्ताक दिन आहे. हां, प्रजासत्ताक दिन आहे, त्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आता हा व्हिडिओ पडायला खूप उशीर होईल, पण आज सुट्टीचा दिवस आहे. आता आमचा परतीचा प्रवास इथून पुढे सुरू होईल. तर इथे रामेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि साधारणपणे 1400 वर्ष जुनं मंदिर आहे. इथे बाहेर त्याची पडवी जी आहे ही दिसते मागे, ती नानासाहेब पेशव्यांनी वगैरे बांधलेली आहे. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि असं खूप फेमस मंदिर आहे चौल गावातलं. आणि इथं काही सिनेमांचं शूटिंग पण झालेलं आहे. अगदी क्रांतिज्योती विद्यालय असो किंवा मला वाटतं सायकल जो आहे सिनेमा, त्याचंही बहुतेक शूटिंग इथंच झालेलं आहे. तर खूप प्रसिद्ध आणि खूप सुंदर मंदिर आहे. तर अलिबागला आलात, चौलला आलात तर खाणं पिणं तर आहेच, बीचेस तर आहेतच, पण आणखीन वैशिष्ट्यपूर्ण जागा पण आहेत. जसं हे मंदिर, अजूनही बऱ्याच जागा आहेत. आम्ही पण खूप कमी ठिकाणी जाऊ शकलो, खूप कमी वेळासाठी आलो होतो. कुपन तुमच्याकडे घ्यायचे. एक मिसळ पाव, एक इडली सांबार, एक थालीपीठ, एक काय संपलंय? इडली पण संपलं. मेदूवडा आहे ना? मेदूवडा दिसतोय मला. मेदूवडा. हा, मग मेदूवडा द्या, एक मिसळ पाव द्या आणि वडापाव आणि एक वडापाव, एक खरवस आणि एक उकडीचा मोदक. तर आता निघता आम्ही पुन्हा एकदा अलिबागमध्ये आलेलो आहोत. आमची 3 वाजताची रोरो आहे, तर भुका लागल्या त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा चाललो. जाता काहीतरी खाल्लं पाहिजे. ते म्हणले नाही. वृंदाने आम्हाला हे आमचं आहे ना? मेदूवडा, मिसळ पाव, वडापाव आणि उकडीचा मोदक आणि खरवस असं सगळंच घेतलेलं आहे. तर आता मी घेऊन जातो, नाहीतर शिळ्या पडतील. मी घेतो. सुरुवात कर. मेदूवडा सुरू करा. मोनिकाला लागली भूक, त्यामुळे ती सारखी म्हणते चला आवर लवकर. नाईस. आता मी खातोय मिसळ. चांगली डिसेंट आहे, पोटभरीसाठी उत्तम. हा वडापाव आहे, वडा आहे, लाल चटणी आहे आणि लसणाची चटणी पण आहे. चांगलीच आहे. रिअली नाईस इट इज. वडापाव. हा मस्त आहे. सगळं मी माझ्या साईडला करून घेतलं चिन्मयचे. हे नेहमीच आहे. चांगला वडापाव. ओव्हरऑल सगळं छान आहे. हो, सांबार जरा मला पातळ वाटतंय, पण चटणी बरोबर खा. इट्स गुड. चांगला आहे. थालीपीठ संपलं होतं. थालीपीठ खायला मिळालं असतं तर मजा आली असती. हां, एकदम आहे. आता या सगळ्यामध्ये तुला झुणका किंवा खरडा भाकरी खाण्यात इंटरेस्ट आहे नाही, का? आता पोट भरेल. मजा आली. नेने वडापावला तुम्ही डेफिनेटली व्हिजिट करा. पण याला ओव्हरऑल एक 4 स्टार आम्ही देऊ शकतो रेटिंग. येस. म्हणजे तुम्ही व्हिजिट तर करूच शकता. खाऊया खरवस. हा असा खरवस दिसतोय, अफलातून खरवस. तर मोदक खाऊया.
मोदकासारखा मोदक आहे, डिसेंट आहे, नॉट बॅड. मी दुसरं काही मिळतं मला ते खरडा आणि भाकरी ट्राय करायचे आणि मी खरडा भाकरी एकदम पातळ मस्त ही भाकरी आहे. मऊ मऊ. मोमो खरडा खूपच कोरडा आहे. ओ बापरे खरडा तिखट आहे. खरडा तिखट आहे खरडा. भाकरी जरा गार आहे, फक्त गरम असते तर मजा येते. खरडा भाकरी काही मोनिकाला आवडलेली नाही. बाकी ह्याची वगैरे टेस्ट कमाल आहे. मिसळ चांगली, वडापाव चांगला आहे, वडा सांबार चांगला आहे, म्हणजे इडली सांबारही चांगला लागणार. आणि इडली संपली होती त्यामुळे ती मागवली नाही. तर असे पदार्थ तुम्ही इथे ट्राय करू शकता जे आम्ही केले. बाकी आणखीन काही पदार्थ तुम्हाला ट्राय करायचे असतील तर तुम्ही करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की अरे हे तर खाल्लंच नाही तुम्ही, अरे ते तर खाल्लंच नाही तुम्ही. आम्ही परत एकदा अलिबागला येतो आणि मग ते पदार्थ खातो, त्याचा व्हिडिओ करतो आणि तो टाकतो. कशी वाटते आयडिया? नाश्ता संपून आम्ही मांडवा जेट्टीला आलो. रोरो याला अवकाश होता म्हणून मग बोर्ड वॉक बाय फ्लॅम्बॉयन्स या कॅफेमध्ये आलो. समुद्राच्या कुशीतलं भारी व्ह्यू असलेलं हे कॅफे महाग आहे म्हणून मी आणि वृंदा एकमेकांसोबत खेळून मजा करत होतो. तोपर्यंत मोनिकाला भूक लागली आणि अवकाडो टोस्ट आले. तिला खाताना पाहून माझ्या घशाला कोरड पडली म्हणून मी पीच आईस टी मागवला आणि घोटाघोटानं मीही या पीच आईस टीचा आस्वाद घ्यायला लागलो. 2 दिवस चमचमीत खाल्ल्यानंतर आज काहीतरी हेल्दी खावं म्हणून अवाकाडो टोस्टचा घास घेतला. तोपर्यंत वृंदानी हॉट डॉग खायचा आग्रह धरल्यामुळे मोनिका तिला घेऊन डॉग सोबत खेळायला गेली. खेळून खेळून अखेरीस जे व्हायला नको होतं तेच झालं. मोनिकाला पुन्हा भूक लागली आणि तिने पिझ्झा आणि कोल्ड कॉफी मागवली. त्या बिचाऱ्या एकटीवरती भार येऊ नये म्हणून तिला हातभार लावण्यासाठी मी मदतीचा हात पुढे केला. या सुंदरशा कोल्ड कॉफी बरोबर अलिबागचा खाद्य दौरा संपवून आम्ही रोरो बोटीनं समुद्रामार्गे पुन्हा मुंबईकडे रवाना झालो. तुम्हाला जर असे व्हिडिओ आणखीन पाहायचे असतील तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ सोबत नवीन ठिकाणी. बाय.